देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शहा यांची ही प्रचार सभा आज आयोजित करण्यात आलेली आहे आणि म्हणून या सभेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित नामदार गिरीश भाऊ महाजन, सर्व सन्माननीय विचारमंच, खरं तर काल परवाला एक उबाटाची सभा या चाळीसगाव शहरात झाली आणि त्या सभेमध्ये एक शिवसेनेची त्या उबाटा गटाची प्रवक्ता जोशीताई बोलून गेली की जंगल होतं, जंगलात वाघ होता, वाघावर कबूतर होतं. हे सगळं भाषण उदाहरण या ठिकाणी त्या ताईने मांडलं आणि बोलता बोलता त्या ताईने सांगितलं की 33 पिढ्या जरी उतरून आल्या, बोलता बोलता ती ताई म्हणते की 33 पिढ्या जरी उतरून आल्या तरी उन्मेष पाटीलचा पराभव होऊ शकत नाही. अगं ताई, तुला कदाचित राजकारणातलं ज्ञान कमी असेल, पण आमच्या चाळीसगावची वस्तुस्थिती मात्र ही आहे ताई, 33 पिढ्यांची गरज नाही. ही समोर बेसलेली एकच पिढी अशी आहे, जोपर्यंत ही पिढी जिवंत आहे तोपर्यंत या चाळीसगाव तालुक्याचा आमदार मंगेश दादा चव्हाण राहील. ही ताई, हे तू लक्षात घे. ताई, तू सांगितलं जंगलातलं उदाहरण, ताई तुला मी उदाहरण सांगतो. एक जंगल होतं, जंगलात एक वाघ होता आणि एक शिकारी येतो. शिकारी ठरवतो की या वाघाची शिकार आपल्याला करायची आहे. शिकारीला वाटतं मी वाघाची शिकार करेल, पण शिकाराशी सहजासहजी शक्य नाही, म्हणून शिकारी पिंजरा लावतो आणि एके दिवशी त्या पिंजऱ्यामध्ये वाघ अडकतो आणि शिकारीला असं वाटतं आता आपण जंगलाचे राजे झालेलो आहोत. शिकारीला असं वाटतं की आता आपण जंगलाचे राजे झालेलो आहोत, म्हणून शिकारी त्या या स्वतःच्या एकदम मगरुरीमध्ये येतो आणि वाघ त्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला पाहून शिकारी बाहेर उभा असतो आणि तेवढ्यात एक सिंह त्या ठिकाणी येतो. शिकारी सिंहाला बघून घाबरतो की अरे आता आपलं काही खरं नाही, सिंह समोर आहे, आपण तर वाघाची शिकार करायला गेलो होतो, आता आपली शिकार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिकारी वाघाला विनंती करतो की मला तुझ्या मदतीची गरज आहे. शिकारी वाघाला विनंती करतो की मला तुझ्या मदतीची गरज आहे. तेव्हा तो वाघाला बाहेर काढतो, पण वाघ मात्र हुशार असतो. वाघ हे विसरलेला नसतो की 2014ला याच शिकारीने आपल्या आईबापाचे खानदानाचे धिंडे उडवले होते. वाघ हुशार असतो, तो विसरलेला नसतो की हाच तो शिकारी आहे जो बोलला होता आदर्श शेतकऱ्याचा पुरस्कार आमदाराच्या भावाला, परदेशात जायला आदर्श शेतकरी आमदाराच्या काकाला. हे तो वाघ विसरलेला नसतो. म्हणून वाघ बाजूला येऊन शिकारीच्या बाजूला उभा राहतो आणि सिंहाला डोळा मारतो, तू तुझं काम चालू ठेव, मी या ठिकाणी शांत आहे. ताई, हे 40 गावचं राजकारण आहे, तुझ्या सारख्याला या ठिकाणी लवकर कळणार नाही. अरे ज्या तू पक्षाचं काम करते ना ताई, त्या पक्षामध्ये एक सुषमा अंधारे नावाच्या ताई आहेत. त्या बाई आमच्या देवी देवतांवर टीका करतात, आमच्या सद्गुरू समर्थ रामदासांवर टीका करतात. अरे ताई, हा तो 40 तालुका आहे जो डोक्यावरती टिळा लावून बैठकीला जातो आणि समोर केला आपुलकीने जय सद्गुरू म्हणतो. ज्या ज्ञानेश महाराजांची तुमच्या या पक्षासोबत युती आहे ना ताई, ते ज्ञानेश महाराज काय म्हणतात की संध्याकाळी 7 वाजता दूरदर्शनवर चित्रवाहिनीवर एक हुगडा नागडा माणूस म्हणजे कोण, स्वामी समर्थांना हे हुगडा नागडा म्हणणारी लोक आहेत. खऱ्या अर्थाने त्या ताईला मला एवढंच सांगायचं आहे, आमचा हा चाळीसगाव तालुका आहे जो दर गुरुवारी केंद्रामध्ये जाऊन या ठिकाणी स्वामी समर्थांपुढे नतमस्तक होऊन श्री स्वामी समर्थ असा जप करतो. त्याच्यामुळे ताई, ही चाळीसगाव तालुक्यातील जनता हुशार आहे, यांना सांगण्याची गरज आहे. यांना सांगण्याची गरज नाहीये की या ठिकाणी तू सांगितलं की 23 तारखेला उन्मेष पाटील म्हणे मंगेश दादाला सांगतील. अगं ताई, या सभेचं रौद्र रूप बघून घे. 23 तारखेचा निकाल या ठिकाणी समोर दिसतोय. अरे आजच आमचे मंगेश दादा या ठिकाणी निवडून झालेले आहेत, त्याच्यामुळे कोणाला सांगण्याची गरज नाहीये. अरे एवढंच नाही दादा, तुम्ही 2.5 वर्षात विकास केला त्याच्यावर सर्वजण बोलतील, पण 2.5 वर्षाच्या आधी जो कोरोना काळ होता ना, मला त्या विरोधकांना एवढंच सांगायचं आहे, कोरोना काळ होता तेव्हा तुम्ही खासदार होतात. खरंच तुमच्या आईचं शपथ घेऊन सांगा, अरे या तालुक्यात एकमेव माईचा लाल असा होता. अनेक महाराष्ट्रात आमदार असतील, पण 288 आमदारांमध्ये स्वतःच्या घरात लहान लहान पोरं असताना स्वतःच्या ऑफिसला दवाखाना कोविडच्या काळात बनवणारा या महाराष्ट्रातला एकमेव आमदार म्हणजे मंगेश दादा होता. अरे ताई, कोरोनाच्या काळात ज्या भुकेलेल्यांच्या अन्नात पोटात अन्न टाकायला कोणी जात नव्हतं ना, अशांच्या पोटामध्ये अन्न टाकण्यासाठी आमचा मंगेश दादा 4000 डबे घेऊन पोहोचत होता. ताई, त्याच्यामुळे तुला कळणार नाही, या 40 गावच्या राजकारणाची गमक वेगळी आहे. जाता जाता एवढंच सांगेल की घृष्णेश्वर तात्याने तिकडे प्रवेश केला. अनेक लोकांनी शंका घेतली, माझ्यावर शंका घेतली की भावेश कोटावदे आता काय भूमिका घेईल. मला एवढंच सांगायचंय, अरे एका नवसाला पावला नाही म्हणून देव बनवून आली औलाद भावेश कोटावदेची नाहीये. आम्ही काल पण प्रामाणिक होतो, आज पण प्रामाणिक आहे आणि उद्या सुद्धा मंगेश दादांनी भारतीय जनता पक्षासोबत प्रामाणिक राहू. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.